सुस्वागतम, शुभ स्वागतम. रंगदेवतेला नमस्कार. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपतीच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्यासारख्या सर्व रसिक मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्यामधल्या कलाकाराला नतमस्तक होतो. आणि मिती ग्रुप आयोजित कलाविष्कार प्रस्तुत स्वरझंकार 2025 या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या साक्षीनं सुरुवात करतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद. आपण सर्व कलाकार आणि रंगमंचावर येणारा, स्वरमंचावर येणारा सुद्धा कलाकार. त्यामुळं तुमच्या प्रत्येकाच्या टाळ्या रंगमंचावर, स्वरमंचावर गाणं गाणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे नक्कीच टाळ्यांचा झंकार कमी पडू देऊ नका अगदी शेवटच्या गाण्यापर्यंत. सर्वप्रथम रंगमंचावर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी आमंत्रित करतो स्मिता केणी आणि गौरी पोतनीस. आपल्या सर्वांच्या आवडीचं नाव गीतकार म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं एक वेगळी छाप आपल्या प्रत्येकावर सोडली ते गीतकार म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके जावेद अख्तर साहेब. जावेद अख्तर साहेबांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना पहिला ब्रेक गीतकार म्हणून ज्यांनी मिळवून दिला त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता दीदी. आणि त्यांनी जो ब्रेक त्यांना मिळवून दिला सिलसिला या चित्रपटात 1981 साली जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा जावेद भाईंचं एक स्वप्न होतं की त्यांनी लिहिलेलं पहिलं गीत, त्यांचं स्वप्न होतं की पहिलं गीत लता दीदी आणि त्यांचे आवडते गायक किशोरदा यांनी गावं. आणि तेच गीत लता दीदी आणि किशोरदांच्या आवाजात संगीतबद्ध झालं. हेच गीत रंगमंचावर आमंत्रित करण्यासाठी स्मिताजी आणि गौरी यांना मी विनंती करतो. ऐकूया देखा एक ख्वाब दोस्त.
लब सिले हुए, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, फूल भी हो दरमियाँ तो फासले हुए। मेरा दिल है तेरी पनाहों में, आज पालूं तुझे मैं बाहों में। तेरी तस्वीर है निगाहों में, दूर तक रोशनी है राहों में। कल अगर न रोशनी के काफिले हैं, प्यार के हजार दीपे जले हुए, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए। ये गिला है आपकी निगाहों पे, फूल भी हो दरमियाँ तो फासले हुए, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाहों में है गुल खिले हुए। थँक्यू. क्या बात आहे. असाच टाळ्यांचा प्रतिसाद अगदी शेवटच्या गाण्यापर्यंत आणि या कार्यक्रमाचा जो शेवटचा कलाकार असेल त्याच्यापर्यंत पोचू द्या, कारण तुमच्या टाळ्या आमच्या प्रत्येकाच्या कलाकाराच्या हृदयात जपून या रंगमंचावरून हा कलाकार खाली उतरणार आहे. रसिको, मिती ग्रुप, मिती क्रिएशन्स या कंपनीच्या माध्यमातून उत्तमोत्तम कार्यक्रमाची निर्मिती आजपर्यंत मिती ग्रुपने केलेली आहे. 2005 साली मिती ग्रुप म्हणजेच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची सुरुवात झाली. गेली 20 वर्ष मिती ग्रुप, मिती क्रिएशन्स ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी कार्यरत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात सोबत लता मंगेशकर पुरस्कार, महिला दिनानिमित्त तेजस्विनी महोत्सव, फूड फेस्टिवल यासारख्या अनेक शासकीय सोहळ्यांचं संपूर्ण संयोजन, सोबत गेटवे ऑफ इंडिया येथे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार आणि मराठी ज्ञानपीठ विजेत्यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम शासनातर्फे आयोजित करण्यात आले होते. गेली 10 वर्ष महिलांसाठी मिती क्रिएशन्सतर्फे श्रावण महोत्सव या भव्य पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मिती क्रिएशन्सला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गेली 10 वर्ष दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान, गगनाला पंख नवे हा पुरस्कार देऊन दिव्यांग व्यक्ती आणि त्या संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. पुरस्काराचं हे 11वं वर्ष आहे. BMM 2022 न्यू जर्सी आणि BMM 2024 सॅन होजे साठी मिती ग्रुपने मीडिया पार्टनर म्हणून आजपर्यंत काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनातर्फे विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आलं. या संमेलनात पहिली 2 वर्ष 3 दिवसांच्या कार्यक्रमाची संपूर्ण आखणी आणि नियोजन मिती ग्रुपतर्फे करण्यात आलेलं आहे. 20 वर्षाचा हा अखंड कालखंड आज इतक्या मोठ्या उत्साहानं आपण सर्वजण पाहत आहोत. त्यासाठी एक बार जोरदार टाळ्या मिती क्रिएशन्स या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी होऊन जाऊ द्यात. तुम्हा सर्वांचं हे प्रेम असंच मिती क्रिएशन्स, मिती ग्रुपवरती राहू द्यात. आणि म्हणूनच मिती ग्रुप आयोजित कलाविष्कार प्रस्तुत स्वरझंकार 2025चे आपण सर्व कलाकार पुढे वळूया आपल्या या कार्यक्रमात. यानंतरचा एक गीतकार म्हणजे ज्यांच्या गीताने आजही आपल्या प्रत्येकाच्या हृदयावरती रुंजी घातलेली आहे. 700हून अधिक गाणी ज्यांनी आपल्या समोर आणली असे गीतकार म्हणजे सन्माननीय शाहीर लुधियानवी. शब्द आणि भावना यांची
अखंड सांगड घालणारे गीतकार म्हणजे साईड साहेब. आणि त्यांनीच चित्रलेखा या चित्रपटात 1964 साली एक गीत आपल्यासमोर आणलं. तेच गीत सादर करण्यासाठी या रंगमंचावर, स्वरमंचावर मी आमंत्रित करतो श्रेया सप्रे आणि सुहासिनी हाजी. आशाजी आणि उषाजींच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं हे गीत पुढल्या वळणावर ऐकूया श्रेयाजी आणि सुहासिनी यांच्या आवाजात.
जितक्या ताकदीनं आशाजी आणि उषाजींनी हे क्लासिकल बेसचं गाणं गायलं आहे, जवळजवळ त्याच ताकदीनं श्रेयाजी आणि सुहासिनीजी यांनी हे गीत गायले. एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी होऊन जाऊ द्यात. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता जे दोन गाणी जी तुमच्यासमोर सादर झाली, 4 कलाकार आपल्यासमोर येऊन गेले, ते सर्व कलाविष्कारचे विद्यार्थी आहेत. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एकदा जोरदार टाळ्या या चौघांसाठी होऊन जाऊ द्यात. यानंतर कलाविष्कार एक असा स्वरमंच आहे, रंगमंच आहे, जिथे नवोदित कलाकारांना संधी मिळते. नवोदित कलाकारांना घेऊन कार्यक्रम करण्याची जी ताकद कलाविष्कारमध्ये आहे, तीच ताकद आज तुमच्यासमोर या स्वरमंचावरून आपण सर्वजण पाहत आहात. अनेक कलाकारांनी जवळजवळ 25 जोड्या ज्या आहेत त्या कलाविष्कारचे विद्यार्थी आहेत आणि 25 जोड्या ज्या आहेत त्या बाहेरून आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी जवळजवळ 200 ते 250 कलाकारांनी ऑडिशनसाठी आपल्या चित्रफीत पाठवल्या होत्या आणि त्यातून अगदी ताकदीचे असे 25 जोड्या आपल्यासमोर आज लाईव्ह परफॉर्म करणार आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि सोबत कलाविष्कारसाठी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या पुढील गीतासाठी अगदी मनापासून सांगावं असं वाटतं की ज्यांनी आजही आपल्या प्रत्येकाच्या हृदयात स्थान घेतलेलं आहे ते संगीतकार म्हणजे पंचमदा. असं म्हटलं जातं की जे वयाचे अगदी लहान वयात 4-5व्या वर्षात असताना जेव्हा ते रडायचे तेव्हा त्यांचा पंचम स्वर लागायचा आणि म्हणूनच की काय तेव्हापासून त्यांना पंचमदा हे नाव देण्यात आलं. लता दिदी आणि आपल्या सर्वांच्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता दिदी यांच्या आवाजात आणि वर्सटाईल सिंगर किशोरदांच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं मेहबूबा या चित्रपटातील 1976 साली चित्रित झालेला हा चित्रपट, याच चित्रपटातील पुढील गीत सादर करण्यासाठी मी या स्वरमंचावर आमंत्रित करतो स्नेहा मयेकर आणि मंदार मुळे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दोन्ही कलाकारांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. हा हा हा.
पे चमके बीते समय की रेखा मैंने तुमको देखा मैंने संग आपने चोली खेले आशा और निराशा फिर भी मेरा मन प्यासा मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन फिर भी मेरा मन प्यासा। क्या बात आहे मंदार दादा, स्नेहा दिदी, अप्रतिम अप्रतिम, क्या बात आहे. असाच टाळ्यांचा प्रतिसाद अगदी शेवटच्या गाण्यापर्यंत असू द्या. यानंतरच्या गीताबद्दल इतकंच म्हणावंसं वाटतं की पुढचंही गीत लता दिदी आणि किशोरदांच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यभरात लता दिदींनी फक्त एकच इंटरव्ह्यू घेतला, तोही किशोरदांचा. किशोरदांच्या घरी जाऊन त्यांनी तो इंटरव्ह्यू घेतला होता. खूप मोठा इंटरव्ह्यू आहे, पण त्यातलं एक छोटंसं सांगायचं झालं तर इतकं मनापासून सांगावं असं वाटेल की त्यांनी एक प्रश्न किशोरदांना विचारला की आप सब कुछ कर लेते हो, आप गाते हो, आप बहुत अच्छा एक्टिंग कर लेते हो, आप बहुत अच्छा संगीत निर्देशन करते हो, बहुत अच्छे डायरेक्शन करते हो, इस सब कुछ करने के बाद भी आपको किस में ज़्यादा मज़ा आता है. किशोरदास ते म्हणतात एक्टिंग तो एक्टिंग होती है, झूठी होती है, गाना दिल से होता है, इसीलिए वो सामने वाले के दिल तक पहुंचता है, इसीलिए मुझे गाने में बहुत मज़ा आता है. असे हे किशोरदा वर्सटाईल सिंगर. आणि लता दिदींबद्दल काय बोलावं. सकाळच्या पहिल्या भोपाळीपासून रात्रीच्या अंगाईपर्यंतच्या प्रत्येक श्वास आणि ध्यास, मधल्या दिवसाचा प्रत्येक श्वास आणि ध्यास ज्यांनी आपल्या गायकीनं उजळला त्या आपल्या लता दिदी. आणि असंच एक गीत अत्यंत कोमल शुद्ध भावनांना, प्रेमभावनांना उजाळा देणारं, पती पत्नीच्या नात्याची एक वेगळी ओळख आपल्यापर्यंत पोचवणारं अभिमान या चित्रपटातील गीत, एस डी बर्मन यांचं संगीत, मजरू सुलतानपूर यांचे शब्द, लतादी आणि किशोरदांच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं. मी हे गीत गाण्यासाठी रंगमंचावर, स्वरमंचावर आमंत्रित करतो अर्पिता जोशी आणि मंगलेश्वर शर्मा यांना. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या दोन्ही कलाकारांचं पुन्हा एकदा कलाविष्कारचे विद्यार्थी स्वागत. तेरे मेरे मिलन की ये रे नाम
क्या बात आहे, क्या बात आहे. असाच टाळ्यांचा प्रतिसाद अगदी शेवटच्या कलाकारापर्यंत, गाण्यापर्यंत असू द्या. रसिको, लता दिदी असं म्हटलं जातं की ज्यांच्या नावातच सप्तसूर दडलेले आहेत त्या म्हणजे लता मंगेशकर. लता मंगेशकर यांच्या सगळ्यात मोठ्या भक्त आणि ज्यांनी लता दिदींना गुरुस्थानी मानलं त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या वर्सटाईल सिंगर ज्यांना आपण म्हणतो त्या म्हणजे आशा भोसलेजी. असं म्हणतात की आशाजींनी सांगितलं की भगवंताचे 10 अवतार झाले ज्याला आपण दशावतार म्हणतो, पण आशाजी म्हणतात 10 नाही 11 अवतार झाले. 11वा अवतार म्हणजे माझी दिदी लता दिदी. इतकं महान असं हे नाव. आणि याच आशाजींच्या आणि पुन्हा एकदा किशोरदांच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं गीत, पंचमदाचं संगीत, गुलशन बावराजी यांचे शब्द, खेल खेल में या चित्रपटात 1975 साली संगीतबद्ध झालेलं हे गीत. ज्या चित्रपटाला नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली त्याच चित्रपटातील हे गीत, ज्या गीताने आपल्या प्रत्येकाच्या हृदयावरती रुंजी घातलेली आहे. हेच गीत सादर करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो प्रदीप वाटवेसाहेब आणि राधिका लोटलीकर मॅडम यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा कलाविष्कारचे हे विद्यार्थी आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. मिलते हैं यार यार से, दे मुझे प्यार का जवाब प्यार से. धड़कने हुई जवां वक्त भी है मेहरबान. फिर ये कैसी दूरियां, बोल 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 बोल. एक मैं और एक तू, हो एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. La 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 la. La 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 la. इतना पास पास आएंगे, इंतजार कब तलक, बेकरार कब तलक, यूं ही प्यार कब तलक. बोलो 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 बोलो. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. हाँ एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था.
सीख जिंदगी ओ खेल खेल में सनम आ गए जहाँ पे हम रोक लो वही कदम बोलो 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 एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह एक मैं और एक तू दोनों मिले इस तरह और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था होना ही था ये तो होना ही था धन्यवाद Thank you. थँक्यू एका गोष्टीसाठी कलाविष्कारचं कौतुक करावं तितकं कमी वाटतंय, कारण कराओकेचा कार्यक्रम म्हटला तर समोर एक टी व्ही असतो, त्या टी व्हीवरती गाणं येत असतं, त्याचे नोटिफिकेशन्स येत असतात, कुठला शब्द कधी म्हणायचा ते येत असतं. पण कुठलाही टी व्ही आणि कुठलेही नोटिफिकेशन नसतानासुद्धा अगदी त्या वेळेत ते गाणं उचलण्याचं जे तालीम कलाविष्कारनं या कलाकारांकडनं करून घेतली आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन होत आहेत, जोरदार टाळ्या. धन्यवाद धन्यवाद. यानंतर ज्यांना मी माझ्या गुरुस्थानी मानतो, निवेदन क्षेत्रातल्या माझ्या गुरु उत्तराताई मोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्वरमंचावर यावं, रंगमंचावर यावं. मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या आजपर्यंत काम करत आहेत. गेली 33 वर्ष आकाशवाणी, दूरदर्शन अशा अनेक जाहीर कार्यक्रमांचं सूत्रसंचालन ज्यांनी अगदी अप्रतिमरित्या पार पाडलेलं आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या उत्तराताई मोरे. ज्यांनी 4 पुस्तकांचं लिखाणसुद्धा केलेलं आहे त्या म्हणजे उत्तराताई मोरे. दूरदर्शनवर सध्या चालू असलेला गोष्टी गाण्यांचा हा कार्यक्रम आज चांगलाच गाजतोय. त्याचे 100 भागसुद्धा पूर्ण झालेले आहेत. वाचू आनंदे या कार्यक्रमाचे 68 भाग पूर्ण झालेले आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, आशुतोष गोवारीकर अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या हजारो मुलाखती ज्यांनी घेतल्या त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या उत्तराताई मोरे. दादर सांस्कृतिक मंचाच्या अध्यक्ष आणि आपल्या कलाविष्कारच्या संचालिका आणि पुन्हा एकदा माझ्या गुरुस्थानी ज्यांना मी मानतो त्या उत्तराताई मोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्वरमंचावर यावं आणि आपल्याशी संवाद साधावा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ताईंचं स्वागत करूया. धन्यवाद. सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. खरं तर कलाविष्कार हा इटसेल्फ म्हणजे त्या नावामध्येच आहे की कलेचा विष्कार आपल्याला करायचा आहे. कला मग ती कोणतीही असो, म्हणजे पुलं म्हणायचे ना की जगण्यासाठी आपल्याला जी आपण नोकरी व्यवसाय करतो तो कामी येतो, पण कसं जगायचं याचा जर विचार करायचा असेल तर कोणती ना कोणती कला आपल्याला आली पाहिजे. आणि त्यामुळेच कलेचा आविष्कार आपल्यामधनं व्हावा यासाठी आपण कलाविष्कार या संस्थेची स्थापना केली. आणि जवळजवळ गेली 15-20 वर्ष आम्ही ह्या क्षेत्रात काम करतोय. आजही कलाविष्कारच्या माध्यमातून आपण सुगम संगीताचा डिप्लोमा देतोय. त्याचबरोबर काही शॉर्ट कोर्सेस आपले आहेत, 3-3 महिन्याचे कोर्स आहेत. सुगम संगीताचा कोर्स आहे, बॉलिवूड सिंगिंग आहे, कराओके आहे. त्यामुळे संगीतातले विविध पैलू आपल्याला सगळ्यांना कळावेत या उद्देशाने खरं तर कलाविष्कारची सुरुवात झाली. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की जे विद्यार्थी पासआउट झाले त्यांनी आग्रहाने यावर्षी क्लासिकलची बॅच सुरू केली आहे. त्यामुळे आपल्या क्लासिकलच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या. कारण सोपं नाही आहे. आपण जेव्हा एखाद्या गाण्याचं प्रशिक्षण घेतो, एखाद्या गोष्टीचं प्रशिक्षण घेतो, तेव्हा त्याचं पूर्णत्वाने त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि तो विचार आपल्याला सगळ्यांना देता आला पाहिजे. खरं तर गाण्यातला आनंद आहे ना, तो आनंद आपल्याला मिळवायचा आहे. आज आपण पाहतोय की इथे जी सगळी मंडळी येतात त्यांची वयं जर आपण पाहिली तर कदाचित ती वयं थोडीशी उलटून गेली आहेत का असंही म्हणता येईल. पण म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की ज्यांचं गाणं राहून गेलं त्यांच्यासाठी खरं तर हा कोर्स आहे. म्हणजे ते एक वय असतं, त्या वयामध्ये आपण काही गोष्टी करतो, पण करिअर म्हणून शेवटपर्यंत आपल्याला ते नेता येत नाही. कारण आपले व्यवसाय, आपले नोकरी, उद्योगधंदे या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यामुळे कुठेतरी ते राहून गेलं, कुठेतरी कॉलेजच्या दिवसात ते केलं होतं, पण आता ते राहिलेलं मला पूर्ण करायचं आहे. यासाठी अनेक विद्यार्थी आपल्याकडे येतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत
सगळ्या वयोगटातले विद्यार्थी आहेत. त्यामुळे मग कुणीतरी काका, मामा, मावशी, आत्या असं एक नातं बनून जातं आणि एक परिवार खऱ्या अर्थाने बनतो. त्यामुळे हा सगळा आमचा कलाविष्कारचा परिवार आहे. त्या परिवारासोबत आम्ही हा कार्यक्रम करतोय याचा आनंद मला निश्चित जास्त आहे. आणि हा परिवार छोटा नाही आहे. आपले जवळपास 150 विद्यार्थी आज कलाविष्कारमध्ये शिकत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह हा आनंद आपल्याला घेता येतोय. आज इथे स्टेजवर आलेल्या प्रत्येकाचं कदाचित सगळ्यांना तितकं गाणं अप टू द मार्क होणार नाही, पण आज नाही उद्या काही वर्ष, म्हणजे संगीत क्षेत्रात असं आहे ना की अनेक वर्षांची साधना जेव्हा होते तेव्हा कुठे हाताला सूर गवसतो. म्हणजे गाना सरस्वती किशोरी आमोणकर म्हणायच्या की तुम्ही स्वराला शरण गेलं पाहिजे आणि त्या स्वराला जेव्हा तुम्ही शरण जाल तेव्हा तो स्वर तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुमच्या गळ्यातून उमटतो. आता असं आहे की खूप मोठं आणि असं भाग्य मिळालंय की किशोरीताईंना जवळ बसून बघता आलं, त्यांच्याबरोबर गप्पा मारता आल्या, त्यांच्याशी संवाद साधता आला आणि त्यामुळे किशोरीताई काय म्हणाल्या हे मला आज तुम्हाला सांगता आलं फर्स्ट हँड. म्हणजे जे मला ताईंनी सांगितलं ते मी तुम्हाला सांगतेय, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असंच काहीचं लताबाई, आशाबाई, हृदयनाथजी, उषाताई, म्हणजे संपूर्ण मंगेशकर घराणं ज्याला म्हणू आपण, त्यांच्याबरोबर एक सूर जुळले आणि त्यांच्यासोबत सहवास मिळाला. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आज आपल्यापर्यंत येत आहेत. यावर्षीची आपली स्वरझंकारची जी थीम आहे ती थीम आपण मुद्दाम आशा भोसले, किशोर कुमार अशी निवडली. 2 व्हर्सटाईल सिंगर आणि दोघांनीही आपापल्या म्हणजे त्या संगीताच्या क्षेत्रात जे काही उच्च काम करून ठेवलेलं आहे, एक वैभव आहे खऱ्या अर्थाने, आणि ते वैभव या सगळ्या गाण्यातनं आपल्यापर्यंत यावं हा विचार होता. म्हणजे आशाबाईंना ज्या दिवशी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला अगदी सेम डे मला त्यांना दूरदर्शनला 9:30च्या बातम्यांमध्ये घेऊन येता आलं आणि तो दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यापूर्वी आकाशवाणीवर, दूरदर्शनवर मी त्यांच्या अनेक मुलाखती घेतल्या होत्या, पण तो दिवस का खास होता कारण त्या दिवशी सेम डे मला त्यांचं आजतकच्या ऑफिसमध्ये एक रेकॉर्डिंग होतं आणि तिथून दूरदर्शनपर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्ही एकत्र केला. एरवी त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारणं हे नेहमीचं होतं, पण तो जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये त्यांनी त्यांच्यावर झालेले संस्कार मला सांगितले. लहानपणी आईने, त्यांच्या माईने जे काही त्यांना शिकवलं होतं, साने गुरुजींच्या कथा त्यांनी कशा वाचल्या, त्या वाचल्यानंतर त्यातनं घेतलेले संस्कार त्यांना कसे उपयोगी पडले, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. म्हणजे बघा, एका कलावंताचा प्रवास असतो, पण त्या प्रवासामध्ये सुद्धा कितीतरी गोष्टी संस्कारांनी घडलेल्या असतात आणि हा गाण्याचा संस्कार जो त्यांच्यावर घडला तोच कुठेतरी त्यांना पुढे आयुष्यभर पुरला. त्यामुळे मला असं वाटतं की या 2 कलावंतांना जेव्हा आपण समोर ठेवतोय, आज तुम्ही त्यांची गाणी जेव्हा सादर करताय तेव्हा त्यांनी त्यांच्या सगळ्या गाण्यामागे जी मेहनत घेतली ना, ती मेहनत आपल्याला शिकायची. अनेक वर्ष त्यांनी जी साधना केली आणि त्यातून त्यांचा आवाज जो तयार झाला, जी गाणी त्यांनी लोकांपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवली, ती कशी पोहोचवली, तो विचार कसा केला, हा विचार आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यामुळे स्वरझंकारच्या दरवर्षीच्या कार्यक्रमात आपण एक थीम घेतो, काही कलाकारांची निवड करतो आणि त्या कलाकारांची गाणी आपण सादर करतो. मी नेहमी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत असते की एक गाणं जेव्हा तुम्ही सादर करता तेव्हा त्या गाण्याचे गीतकार, संगीतकार, गायक, चित्रपट, ज्यांच्यावर पिक्चराईज झालंय ते गाणं, ह्या सगळ्याचा विचार करा. आणि त्या सगळ्याचा विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं गाणं इथून तुमच्यापर्यंत पोहोचतं. मला आज अगदी यशवंत देवांची आठवण होते, कारण यशवंत देवांच्या आशीर्वादाने आपल्या कलाविष्कारची सुरुवात झाली आहे. त्यांनी त्यांचा सिलॅबस मला सुपूर्द केला आणि आज आपण जो सिलॅबस वाचतो आहोत, म्हणजे त्यातलं टेक्स्ट, अर्थात पुढची गाणी जी होती ती आपण नंतर बदलली, कारण काळाप्रमाणे जो बदल आहे तो करायला हवा. पण ज्या लिहिलेल्या ओरिजिनल नोट्स आहेत यशवंत देवांच्या, त्या तुम्हाला वाचता येत आहेत आणि त्या मला जपून ठेवता आल्या आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या, ह्याचं खूप बरं वाटतं. त्यामुळे देवकाका नेहमी म्हणायचे, आणि देवकाकांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे,
नुकतंच 1 नोव्हेंबरला त्यांची जन्मशताब्दी सुरू झाली, त्यामुळे यावर्षी देवकाकांच्या काही गाण्यांचे कार्यक्रम करावेत आणि त्यांचं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवावं हा सुद्धा विचार मनात आहे. तर देवकाका नेहमी म्हणायचे की गायकाचं गाणं हे गायकाच्या गळ्यात सुरू होतं आणि ते रसिकांच्या मनात पूर्ण होतं. संगीतामध्ये आवर्तन याला जे महत्त्व आहे त्या आवर्तनाचीच गोष्ट देवकाकांनी किती सहज सांगितली बघा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जाता जाता अगदी सहज वाचता वाचता गाणं ऐकता ऐकता तुमच्या मनामध्ये झिरपत जाव्यात एवढंच मला वाटतं आणि कलाविष्कारचा हाच सातत्याने प्रयत्न राहील. आज जी थीम आहे आशा भोसले आणि किशोर कुमार, तर आशाताईंनी सांगितलेला एक किशोरदांचा किस्सा मला सांगून मी थांबते. एक दिवस आशाताईंची मी दूरदर्शनला हॅलो सखी, माझा पहिला हॅलो सखी जो आहे तो आशाताईंची मुलाखत दिवाळीच्या दिवशी तो कार्यक्रम झाला. तर तेव्हा आम्ही असेच बसलो होतो गप्पा मारत, तेव्हा आशाताईंनी सांगितलं की किशोरदा किती व्हर्सटाईल होते आणि किशोरदांचं ते जे अवखळपण होतं ते कसं होतं. तर म्हणे एक दिवस किशोरदा आले स्टुडिओमध्ये, त्यांचं रेकॉर्डिंग होतं आणि ते आले स्टुडिओमध्ये, त्यांनी एंट्री घेतली तीच एका लहान मुलाचं बोट धरून. ते लहान मुलाचं बोट धरून आले, त्या लहान मुलाला तिथे बसवलं, दिवसभर त्याच्याशी दंगामस्ती केली. गाणं रेकॉर्डिंग चालू असताना त्या मुलाला तिथे बाजूला बसवलं, त्याला खाऊ पिऊ घातलं, सगळी मज्जा मस्ती केली आणि मग संध्याकाळी स्टुडिओतनं बाहेर पडताना ते त्या लहान मुलाला हाताला धरून घेऊन गेले. गोष्ट इथे संपत नाही. तुम्ही म्हणाल यात काय नवल, तर मुळात गोष्ट अशी होती की त्यांनी जरी हाताला धरून एक मूल आणलं असलं तरी ते मूल प्रत्यक्षात नव्हतं, पण किशोरदांनी आपल्या अभिनयाने, आपल्या एक सहज प्रवृत्तीने त्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असं उभं केलं की खरोखर आशाताई म्हणाल्या आम्हाला वाटलं की दिवसभर एक मूल इथे खेळतंय, बागडतंय, त्याला ते खाऊ पिऊ घालतायत, अशा सगळ्या गोष्टी तिथे आपल्या आजूबाजूला घडतायत असं वाटलं. तर ही ताकद होती किशोरदांची अगदी सहज अभिनयाची आणि तीच ताकद त्यांच्या गाण्यामध्ये सुद्धा होती. त्यामुळे मला असं वाटतं की आशाताई आणि किशोरदा या दोघांची गाणी, अर्थात ही थीम जरी असली तरी आशाताईंबरोबर इतर गायक आणि किशोरदांबरोबर इतर गायिका असा ऑप्शन आपण सगळ्यांना दिलेला होता. त्यामुळे अतिशय सुंदर अशी गाणी आज इथे सादर होत आहेत. कलाविष्कारच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं तर कौतुक आहेच, पण त्याचबरोबर जे बाहेरून विद्यार्थी आलेत आणि जे आज इथे कलाकार सादर होणार आहेत, मगाशी जसं सांगितलं गेलं, मनोजने जसं सांगितलं त्याप्रमाणे 250हून जास्त व्हिडिओ आपल्याकडे आलेले होते आणि तुम्ही त्या 250 मधनं 25 जोड्या तुमच्या सिलेक्ट झालेल्या आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला हरकत नाही, कारण तुमचं जे सिलेक्शन झालंय ते सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. इतक्या विद्यार्थ्यांमधनं, इतक्या कलाकारांमधून आज तुमची निवड झाली आहे आणि तुमची कला आज तुम्ही इथे सादर करणार आहात. त्याचबरोबर आमचे सगळे निवेदक, त्या सगळ्यांनाही मला कौतुक वाटतं, कारण निवेदनाची कार्यशाळा आपण कलाविष्कारच्या माध्यमातून निवेदन, नृत्य, लेखन, गायन अशा सगळ्या परफॉर्मिंग आर्टचे कोर्सेस घेत असतो. त्यामुळे आपल्या निवेदनाच्या कोर्समधनंच तयार झालेले असे हे आपले निवेदक विद्यार्थी आणि ते आज कलाकार म्हणून आपल्या समोर आहेत. मी एकदा सगळ्या आपल्या निवेदकांना इथे माझ्याबरोबर येण्याची विनंती करते आणि एक छानसा फोटो त्यांच्याबरोबर होऊन जाऊ दे. हेमेंद्र, मनोज, जया, अदिती, एकदा या सगळ्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. खूप छान. असंच सगळ्यांनी छान काहीतरी करत राहा. मुळात तेच आहे की गाण्यातला आनंद हा आपल्याला घ्यायचा आहे. आपण जेव्हा आनंदाने गातो ना तेव्हा समोरची व्यक्ती ते तितक्याच आनंदाने ऐकते. बोलण्याचंही असंच आहे, जेव्हा मी त्यातला आनंद घेते तसंच आहे. निवेदकांनीही लक्षात ठेवा की जेव्हा आपण त्यातला आनंद घेतो ना तेव्हा तो समोरच्याला मिळतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी एक विनंती आहे की जिथे गायकाचं गाणं छान होईल, जिथे थोडंसं 19-20 होईल ते सुद्धा सहज स्वीकारा आणि जिथे छान वाटतंय, जिथे दाद द्यावीशी वाटते तिथे आवर्जून दाद द्या.
कारण तुम्ही दाद दिली तर उद्याचे हे सगळे कलाकार उभे राहणार आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद उत्तराताई. असं म्हटलं जातं की जात्यावर दळण दळता दळता मराठी मातीच्या मुखी ओबी जन्माला आली. का हो, नुसतं दळलं असं तर पीठ नसतं का आलं. पण माणसाला नुसतं पीठ नको आहे, माणसाला हवंय विद्यापीठ, माणसाला हवंय ज्ञानपीठ. आज हे ज्ञानपीठ आपल्यासमोर त्यांचा अनुभव आपल्या सर्वांना सांगून गेले. एकदा जोरदार टाळ्या उत्तराताई मोने यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. आणि असं म्हटलं जातं की डॉक्टरेट करा, इंजिनिअरिंग करा, C++, जावा, बरंच काही करा, सगळं करून कार घेता येते नाही का. पण संस्कार घ्यायचे असेल ना तर हे असे कार्यक्रम आपल्यासमोर यायला हवेत. आणि म्हणूनच की काय, मिती ग्रुप आयोजित कलाविष्कारचे हे सर्व कलाकार आणि सोबत बाहेरून आलेल्या सर्व कलाकारांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पुन्हा एकदा ज्यांच्या नावातच सप्तसूर दडलेले आहेत ते आपल्या लता दिदी. असं म्हटलं जातं, बाबासाहेब पुरंदरे म्हणून गेले की वाऱ्याची झुळूक हातात पकडा आणि तिला पिळा, बघा लताबाईंचे स्वर टप 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 खाली पडतील. इतकं सुंदर असं हे लता दिदींचं वर्णन. अप्रतिम अशा लता दिदी आणि त्यांच्या छोट्या भगिनी म्हणजे ज्याला आपण अंबर की पाक सुराही असं म्हणतो त्या आपल्या आशा दिदी. पुन्हा एकदा वर्सटाईल सिंगर किशोरदा यांच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं मजरू सुलतानपुरी आणि SD बर्मन यांचं संगीत, मजरू सुलतानपुरी यांचे गीत. आणि ज्या चित्रपटाला खऱ्या अर्थानं फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तो चित्रपट म्हणजे चलती का नाम गाडी. आणि तो चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार फक्त किशोरदांच्या कॉमिक अशा अभिनयामुळे मिळाला. आणि याच चित्रपटातील पुढील गीत सादर करण्यासाठी मी स्वरमंचावर आमंत्रित करतो भारती धामणकर आणि रवींद्र देशपांडे यांना. आणि यानंतरच्या संपूर्ण पुढच्या काही गीतांसाठी मी माझ्या सहनिवेदिका जया यांना विनंती करतो की त्यांनी पुढची धुरा सांभाळावी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. ॲक्च्युली उत्तराताईनंतर स्टेजवर यायचं मोठं धाडसाचं पण आहे आणि आमचा खूप खूप मनापासून असं वाटतंय की वी आर रिअली एन्जॉईंग दीज मुमेंट्स. सो लेट्स स्टार्ट. ओके. हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका, तुम तो मचल गए यूं ही फिसल गया. हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका, तुम तो मचल गए यूं ही फिसल गया. बहकी चले है पवन जो उड़े है तेरा चल. छोड़ो देखो देखो गोरे गोरे काले काले बादल, बहकी चले है पवन जो उड़े है तेरा चल. छोड़ो देखो देखो गोरे गोरे काले काले बादल, कभी कुछ कहती है कभी कुछ कहती है, जरा नजर को संभाला. हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका, तुम तो मचल गए यूं ही फिसल गया. पगली कभी तूने सोचा रास्ते में गए मिल क्यों. पगली हाँ? पगली तेरी बातों में धड़कता है दिल क्यों. पगली कभी तूने सोचा रास्ते में गए मिल क्यों. पगली तेरी बातों में धड़कता है दिल क्यों.
कभी कुछ कहती है कभी कुछ कहती है, जरा नजर को संभालना। हाल कैसा है जनाब का, ओए, क्या ख्याल है आपका? तुम तो मैं चल गए ओ, ओ, ओ। यूं ही फिसल गया उड़ो, उड़ो, उड़ो। कहो जी रोज तेरे संग यूं ही दिल बहलाए क्या। सुनो जी, समझ सको तो खुद समझो, बताए क्या? कहो जी हाँ, रोज तेरे संग यूं ही दिल बहलाए क्या। सुनो जी, सुनो जी, समझ सको तो खुद समझो, बताए क्या? जरा नजर को संभाल, हाल कैसा है जनाब का? क्या ख्याल है आपका। तुम तो मचल गए हो, यूं ही फिसल गया हाल कैसा है जनाब का? क्या ख्याल है आपका? तुम तो मचल गए